मग काय म्हणजे आज तोडायचे होते आपल्याला टमाटे, मग काय विषय नाही, आपल्याकडे मजूर माणसं आले होते तोडत होते. मग काय टमाट्याची क्वालिटी क्वांटिटी बघून घ्या, काही विषय नाही. डायरेक्ट आपलं वातावरण बघून घ्या, आमच्याकडचं काही विषय नाही. डायरेक्ट नातकान जळगाव धुळा. मग काय टमाटेला औषध वगैरे सोडून घेतले, ताक वगैरे बघून घ्या, आपला एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी, काही विषय नाही. डायरेक्ट मग काय आपलं बकासूर काढलं डायरेक्ट खामखेडा मार्केट ना भाऊ, टनाना पिरी करत आपलं बकासूर मी म्हणत होतं हा जीव बी उगून घेशील म्हणे एक दिवशी. म्हणतं काय नाही होत, चाल म्हटलं. मग काय टनाना पिरी टनाना करतच गेलो ना भाऊ काम खेळायला. मग काही विषय नाही. मग हा घडी खात होता भाऊ पान मसाला, याला म्हटलं हानिकारक असतं, तो म्हणे काही नाही होत म्हणे. म्हणतं जाऊ दे भाऊ. मग टमाटा वगैरे एकदम क्वालिटी होतं, 400 रुपये गेलं आपलं. मग काय या घडीनं कधी नवसात माझे पैसे रोख दिले भाऊ, त्याच्यामुळे मी बेकार खुश होतो, त्या काही विषय नाही. मग काय आपला बकासूरला शेल मारला, टनाना पिरी टना करतच घरी आलो ना भाऊ. शेतकऱ्याचं जीवन एकदम भारी पण असतं आणि एकदम कंटाळ्यासारखं पण असतं, पण शेतकरी शेतकरी असतो, बाप बाप राहतो, एवढं लक्षात ठेवायचं. नातखवान जळगाव धुळा युवा शेतकरी उद्योजक, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.